अंगुलीमाल नावाच्या दरोडेखोराची धम्मदीक्षा. कोशल देशाचा पसेनदी म्हणजेच प्रसेनजित नावाचा राजा होता. त्याच्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक आळदांड दरोडेखोर होता. खून आणि रक्तपात यामुळे त्याचे हात नेहमी रक्ताने बरबटलेले असत आणि तो कुणालाही कधी दया दाखवित नसे. त्याच्यामुळे गावे ओसाळ झाली होती, म्हणजेच गावातील लोक गाव सोडून गेले होते. नगराची नासधूस झाली होती आणि प्रदेश उद्ध्वस्त झाले होते. ठार मारलेल्या प्रत्येक माणसाचे एक एक बोट कापून घेऊन तो त्यांची माळ गळ्यात घालीत असे आणि म्हणूनच त्याचे नाव अंगुलीमाल असे पडले. एकदा भगवंत श्रावस्ती येथे जेतवनात राहत असताना त्यांनी अंगुलीमालाने केलेल्या नासधुसीविषयी ऐकले. तथागतांनी त्याला सदाचरणी मनुष्य बनविण्याचे ठरविले. म्हणून एके दिवशी भोजन झाल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवला आणि आपले चिवर व भिक्षापात्र घेऊन ते दरोडेखोर अंगुलीमाल याला शोधण्यासाठी निघाले. ते त्या बाजूला प्रवास करीत चाललेले पाहून गुराखी, मेंढपाळ, शेतकरी आणि वाटसरू मोठ्याने ओरडले, श्रमण, त्या वाटेने जाऊ नका. त्या वाटेने तुम्ही डाकू अंगुलीमालाच्या हाती पडाल. 10, 20, 30 इतकेच नव्हे तर 40 माणसे देखील जरी एकत्र जमून त्या वाटेने गेली तरी तो सगळा जथा त्या डाकूच्या हाती सापडतो. परंतु एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालू लागले. दुसऱ्यांदा आणि पुन्हा तिसऱ्यांदा जवळपास असलेल्या लोकांनी त्यांना पुन्हा इशारा दिला, तरी देखील एकही शब्द न बोलता भगवंत आपल्या वाटेने चालतच राहिले. काही अंतरावरून त्या दरोडेखोराने भगवंतांना येत असताना पाहिले आणि जेथे 40-50 प्रवाशांचा जथा देखील त्याच्या वाटेने जाण्यास धजत नसे, म्हणजे हिम्मत करत नसे, तेथे हा तपस्वी त्या वाटेने एकटाच येत असलेला पाहून त्याला आश्चर्य वाटले आणि या तपस्व्याला ठार मारण्याचा विचार त्याच्या मनात आला. म्हणून ढाल, तलवार आणि धनुष्यबाण घेऊन तो भगवंताचा पाठलाग करू लागला. भगवंत जरी आपल्या नेहमीच्याच चालीने चालत होते तरी सर्व प्रयत्न करूनही तो दरोडेखोर त्यांना गाठू शकला नाही. तो विचार करू लागला की ही मोठी आश्चर्याची आणि विचित्र गोष्ट आहे. यापूर्वी हत्ती, घोडा, गाडी किंवा हरिण भर वेगात धावत असताना देखील मी त्यांना पकडीत असे आणि आता हा तपस्वी आपल्या नेहमीच्या चालीने चालत असताना सर्व प्रयत्न करूनही मी त्याला गाठू शकत नाही. म्हणून तो थांबला आणि मोठ्याने ओरडून त्याने भगवंतांना थांबण्यास सांगितले. दोघांची भेट झाल्यावर भगवंत म्हणाले, अंगुलीमाला, मी तुझ्यासाठी थांबलो आहे. दुष्कर्म करण्याचा आपला व्यवसाय तू सोडून देशील काय? तुला आपलासा करावा, सदाचरणाच्या मार्गावर तुला आणावा म्हणून मी तुझ्या मागोमाग आलो आहे. तुझ्यातील साधुत्व अजून मेलेले नाही, म्हणजे तुझ्यातील चांगुलपणा अजून मेलेला नाही. जर त्याला तू संधी देशील, तुझ्यातील साधुत्वाला, तुझ्यातील चांगलेपणाला तू संधी देशील, तर त्यामुळे तुझ्यात
बदल घडून येईल. भगवंतांच्या शब्दांनी भारल्यासारखे अंगुलीमालाला वाटले आणि तो म्हणाला, अरे रे, या ऋषीने माझा माग काढलाच, म्हणजे माझा शोध लावलाच. त्याने उत्तर दिले, आपण आपल्या दिव्य वाणीने मला आपल्या दुष्कर्माचा त्याग करावयास सांगत आहात, वाईट कर्माचा त्याग करावयास सांगत आहात, म्हणून मी तसा प्रयत्न करावयास तयार आहे. स्वतः ठार केलेल्या लोकांच्या बोटांची आपल्या गळ्यातील माळ त्याने एका खोल खड्ड्यात फेकून दिली आणि भगवंतांचे पाय धरून संघ प्रवेशाची इच्छा व्यक्त केली. देवांचे आणि मानवांचे मार्गदर्शक भगवान बुद्ध म्हणाले, हे भिक्खू, माझ्या मागोमाग ये. आणि ही आज्ञा झाल्यापासून अंगुलीमाल भिक्खू बनला. आपल्या परिवारातील एक भिक्खू म्हणून अंगुलीमालाला बरोबर घेऊन भगवंत श्रावस्तीला आपल्या सुख निवासाकडे निघाले. त्यावेळी राजा पसेंदीच्या अंतप्रसादाच्या दाराशी, म्हणजे राजवाड्याच्या आतील दाराशी लोकांचा प्रचंड समुदाय जमला होता आणि आपण जिंकलेल्या प्रदेशात अंगुलीमाल या नावाचा एक दांडगा डाकू अत्याचार करून निरुपद्रवी लोकांना ठार करतो आहे किंवा जखमी करतो आहे आणि स्वतः मारलेल्या लोकांच्या बोटांची एक माळ आपल्या गळ्यात घालण्यात धन्यता मानतो आहे, म्हणजे त्यात तो मोठेपणा मानतो आहे. त्याचा निपात करा. निपात म्हणजे संपूर्ण नाश करणे किंवा नायनाट करणे, म्हणजे त्या अंगुलीमालाचा नायनाट करा, त्याचा संपूर्ण नाश करा, असे तो समुदाय ओरडत होता. पसेंजिताने त्याला मारण्याचे आश्वासन दिले, पण त्यात त्याला यश आले नाही. एके दिवशी सकाळी राजा प्रसेंजित भगवंतांना भेटण्यासाठी जेतवनात गेला. भगवंतांनी विचारले, राजा, काय झाले? मगधाच्या सेनीय बिंबिसाराचा, वैशालीच्या लिच्छवींचा किंवा दुसऱ्या एखाद्या शत्रूचा त्रास सुरू झाला आहे काय? नाही भगवान, तशा प्रकारचा कोणताही त्रास नाही. माझ्या राज्यात अंगुलीमाल नावाचा एक दरोडेखोर आहे. त्याने माझ्या राज्यात धुळगूस घातला आहे. तो माझ्या प्रजाजनांवर अतिशय अत्याचार करीत आहे. त्याचा मला निपात करावयाचा आहे, त्याचा नायनाट मला करावयाचा आहे, पण मी त्यात अयशस्वी ठरलो आहे. राजा, मुंडन केलेला काशाय वस्त्र धारण करून भिक्खूसारखा दिसणारा, काशाय वस्त्र म्हणजे भगवे वस्त्र धारण करून भिक्खूसारखा दिसणारा, जो कोणाला मारित नाही, जो चोरी करीत नाही, खोटे बोलत नाही, जो दिवसातून एक वेळच जेवतो आणि श्रेष्ठ जीवन जगतो, अशा अंगुलीमालाला तू पाहिलेस तर तू काय करशील? भगवन, मी त्याला वंदन करीन, त्याला भेटण्यासाठी उठून उभा राहीन किंवा त्याला बसण्याचे आवाहन करीन, अथवा वस्त्रे व इतर आवश्यक वस्तू स्वीकारण्याविषयी त्याला विनंती करीन किंवा त्याच्या रक्षणाची आणि सुरक्षितेची व्यवस्था करीन. परंतु असल्या दुष्ट आणि पापी माणसावर सद्गुणाची छाया तरी पडणे कधी शक्य आहे काय? त्या क्षणी आपल्या अगदी जवळ बसलेल्या अंगुलीमालाकडे आपला उजवा हात दाखवून भगवंत म्हणाले, राजा, हा पहा अंगुलीमाल. हे ऐकताच राजा भयाने निशब्द झाला आणि त्याच्या अंगावरील केसनकेस ताठ उभे राहिले. हे पाहून भगवंत म्हणाले, भिवू नकोस राजा, भिवू नकोस.
या ठिकाणी भिण्याचे काही कारण नाही. त्यामुळे राजाची भीती कमी झाली आणि तो स्थवीर अंगुलीमाला जवळ जाऊन म्हणाला, आपण खरोखरच अंगुलीमाल आहात काय? होय महाराज. महाशय, आपल्या पित्याचे गोत्र कोणते आहे आणि आपल्या मातेचे कोणते? माझ्या पित्याचे गोत्र गार्ग्य होते आणि माझ्या मातेचे गोत्र मंत्राणी म्हणजेच मैत्रायणी होते. गार्ग्य मैत्रायणी पुत्रा, सुखी हो. आपल्या सर्व गरजा पुरवण्याची मी काळजी घेईन. परंतु अंगुलीमालाने वनवासाची, भिक्षेवर जगण्याची व तीहीपेक्षा म्हणजे 3पेक्षा अधिक चिवरे न वापरण्याची प्रतिज्ञा केली होती. म्हणून आपल्याला 3 वस्त्रे वापरायला मिळाली आहेत. या कारणास्तव त्याने राजाने देऊ केलेले सहाय्य नाकारले. नंतर राजा भगवंताच्या जवळ गेला आणि त्यांना वंदन करून एका बाजूला बसल्यावर म्हणाला, आश्चर्य आहे भगवंत, खरोखर हे आश्चर्य आहे. अमानुषाला माणसाळविण्याची, अपराजिताला पराभूत करण्याची आणि अशांताला शांत करण्याची भगवंतांची केवढीही किमया, म्हणजे केवढीही जादू. हा असा पुरुष आहे ज्याला काठीने किंवा तरवारीने मी जिंकू शकलो नाही. परंतु काठी किंवा तरवार यांचा मुळीच उपयोग न करता भगवंतांनी त्याला जिंकले. भगवंत, मला आता गेलेच पाहिजे, कारण बरीच कामे मला अद्याप उरकावयाची आहेत. राजन, आपल्या मर्जीप्रमाणे होऊ द्या. नंतर आपल्या आसनावरून उठून राजाने भगवंतांना अत्यंत आदराने अभिवादन केले व तो निघून गेला. एके दिवशी चिवर परिधान करून आणि हातात भिक्षापात्र घेऊन अंगुलीमाल भिक्षेसाठी श्रावस्तीत गेला असताना एका माणसाने त्याला वीट फेकून मारली, तर दुसऱ्याने सोटा मारला. सोटा म्हणजे लांब, सरळ आणि जाळजूळ लाकूड. एकाने त्याला वीट फेकून मारली आणि दुसऱ्याने सोटा मारला. तिसऱ्याने खापरीचा तुकडा त्याच्यावर फेकून मारला. त्यामुळे त्याचे डोके रक्तबंबाळ झाले. त्याच्या भिक्षापात्राचे तुकडे तुकडे झाले आणि त्याची वस्त्रे फाटून गेली. आणि तशा स्थितीत तो भगवंतांच्या समोर येऊन उभा राहिला. तो जवळ येत असताना भगवंत त्याला म्हणाले, हे सगळे सहन कर, हे सगळे सहन कर. याप्रमाणे भगवान बुद्धाची शिकवण स्वीकारून डाकू अंगुलीमाल एक संत पुरुष बनला. मुक्तीचा आनंद व्यक्त करीत तो म्हणाला, ज्याच्या ठायी पूर्वी अनास्था होती तो आता आस्था दाखवू लागला. आस्था म्हणजे एखाद्या वस्तूवर, एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या संकल्पनेवर असलेला विश्वास म्हणजे आस्था, आणि अनास्था म्हणजे एखाद्या वस्तूवर, व्यक्तीवर किंवा संकल्पनेवर विश्वास नसणे म्हणजे अनास्था. म्हणजेच ज्याच्या ठायी पूर्वी अनास्था होती, म्हणजे पूर्वी ज्याला एखाद्या संकल्पनेवर विश्वास नव्हता, तो आता आस्था दाखवू लागला, म्हणजे तो आता विश्वास दाखवू लागला. आपले पूर्व जीवन म्हणजे पूर्वीचे जीवन जो सद्गुणांनी झाकून टाकतो आणि आपल्या तारुण्यात जो बुद्धाला शरण जातो, तो वादळातून मुक्त झालेल्या चंद्राप्रमाणे सर्व पृथ्वीला प्रकाशमान करतो. माझ्या शत्रूंनी ही शिकवण समजून घ्यावी व या मार्गाचा अवलंब करावा आणि सतत त्या मार्गाने अवलंबन करणाऱ्या प्रज्ञापुत्रांना त्यांनी अनुसरावे. माझ्या शत्रूंनी विनम्रता आणि क्षमाशीलतेचा संदेश वेळीच ऐकावा आणि आपल्या जीवनात तो आचरणात आणावा. स्वतःला अंगुलीमाल म्हणून व प्रवाह पतित होऊन दरोडेखोराचे जीवन जगत होतो,
पण भगवंतांनी त्या प्रवाहातून मला किनाऱ्यावर आणले. म्हणजे पूर्वी अंगुलीमाल स्वतःला अंगुलीमाल म्हणून घेत होता, त्यात त्याला मोठेपणा वाटत होता आणि तो प्रवाह पतित होता म्हणजे प्रवाहात वाहून जाणारा होता, म्हणजेच परिस्थितीप्रमाणे वागणारा होता. तो दरोडेखोर होता. पण भगवंतांनी त्या प्रवाहातून, त्या गुन्हेगारीच्या प्रवाहातून अंगुलीमालाला किनाऱ्याला आणले. अंगुलीमाल म्हणून मी रक्ताने माखलेला होतो, आता माझा उद्धार झाला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा. आणि अद्यापही हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम, जय भारत.